हॅलो, वेलकम टू स्नेहानी ब्लॉग्स. आम्ही मस्त आहोत. तुम्ही कसे आहात? होप तुम्ही पण मस्त आहात. सो येस, इट्स फ्रायडे अँड हॅपी फ्रायडे गाईज. सो आम्ही निघालो आहोत ॲज युजुअल बोरिया बिस्त वॉटेवर बॅगा घेऊन शॉपिंगला. घरगुती शॉपिंग थोडीफार करायची आहे. बघूयात कसं काय होतं आहे. मस्त सूर्य आहे. वाव, आय एम फीलिंग सो बेटर. बट आता थोडंफार क्लायमेट डाऊन कमी होत चाललं आहे. बट या दिस सन इज मेकिंग मी फील गुड गाईज. स्टे ट्यून. बघूयात पुढे काय होतं आहे. सो खूप झोल मटोल झाल्यासारखं झालं. अँड आम्ही आलो आहोत फ्रँकफर्ट ऑफ द नॉर्थला. ॲक्च्युली आम्हाला पिझ्झा खाण्याचं मन होतं आज आणि भट्टीचा पिझ्झा खायचा होता. सो आम्ही जे शोधलं होतं तर ते इथे आहे अँड विच इज गुड. बट काय झालं की आम्ही जे सामान घेणार होतो तर ते म्हणजे इंडियन शॉप, तर ते इट्स हार्डली लाईक 100 meters फ्रॉम हिअर. सो वी डिसाइडेड. आणि की तिथे आला, त्याने ऑर्डर केलं विथ वी आणि मी आत्ता ऑर्डर घेण्यासाठी थांबली आहे. बाय द टाईम ही इज देअर इन द शॉप, ही इज टेकिंग ऑल द ग्रॉसरी, बाईंग ऑल द ग्रॉसरी ओवर देअर. अँड बघूया. त्यावर मूड थोडासा ऑफ झाला बिकॉज आम्हाला डायनिंग करायचं होतं. बट अनफॉर्च्युनेटली तसं पॉसिबल नाही आहे जस्ट बिकॉज ऑफ द पार्किंग आम्ही बघत होतो. व्हेजिटेरियन मार्गरिटा या मी कंटिन्यू ठेवते. सो पिझ्झा तर आला आहे. बट आता मी ग्रॉसरी बघते. सो मी तुम्हाला काय सांगत होते. हां, तर पार्किंगचा सीन असा झाला की आम्हाला पार्किंग नाही म्हणजे भेटली. अँड दुसऱ्या गाड्यांना इझिली मिळत होते बट आम्हाला नाही अनफॉर्च्युनेटली. सो आम्ही तिथे लावली आहे फुल रिस्कवर अँड म्हणालो की पटकन सामान घेऊयात. पिझ्झा घेतला आहे अँड येस, घरी जाऊन आम्ही खाऊयात. इज लाईक ओके, डायनिंग करायचा. बहुतेक आज मुहूर्त नव्हता किंवा आज आमचं लग्न नव्हतं. बट बघूयात पुढे आम्ही करतो. येस. आणि घेते ते ग्रॉसरी घेतो आहे. खूप लोक येतात. माझ्या नवऱ्याला ब्लॉक का करतात. येतो, पेमेंट करतो आहे. आता दुसरा सीन म्हणजे असा झाला आहे की मी तुम्हाला जो पार्किंगचा किस्सा सांगत होते तर त्याच्यामुळेच मी आत्ता इथे आले. म्हणजे ती ग्रॉसरी घेऊन आणि खोबरं आम्हाला नाही दिसलं. सो आता दुसरं एक आहे. इथं आम्ही आत्ता गेलो होतो जाफनामध्ये, जाफना इंडियन स्टोअर. आणि दुसरं आहे स्पाइसलँड. तर तिथे आम्ही गेलो होतो. तिथे आम्ही नाही गेलो, अनिकेत गेला आहे. आणि तो मला म्हणाला की पार्किंगचे थोडेफार वांदे आहेत. सो तू पुढे जा गाडीच्या बाजूला, म्हणजे आपल्या गाडीच्या बाजूला थांब आणि जे खूप हेवी सामान होतं ते पण घे आणि ठेवून दे अलॉंग विथ पिझ्झा विच इज इम्पॉर्टंट. सो मी पुढे आले, थांबली आहे त्याच्यासाठी. तो गेला आहे. तर पार्किंगचा किस्सा म्हणजे असा झाला की फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता की 2 साईड आहेत. एक तर ती साईड आहे आणि ही साईड आहे. म्हणजे फॉर मी लेफ्ट अँड दिस इज राईट. आम्ही राईटला आपली गाडी लावली आहे. ॲक्च्युली आपल्याला पाहिजे होतं की फॉर एक्झाम्पल त्या गाडीपासून पुढे म्हणजे आता म्हटलं की लेफ्ट साईडला. ओ माय गॉड, माय डिरेक्शन्स. ओके, त्या साईडला आपल्याला पुढून पार्किंग हवी होती. सो आम्ही काय केलं, इथे आलो, थांबलो अँड विदिन अ सेकंड तिथली सेकंड गाडी निघाली आणि दुसरा जो आला होता, लाईक फॉर एक्झाम्पल ही गाडी आली, त्याने तिथे लावली. आणि असं आमच्याबरोबर हमखास 4 वेळा झालं. सो वी टूक द डिसिजन, ओके आपण इथेच गाडी लावूयात ॲट दी रिस्क आणि जाऊन शॉपिंग करायची ग्रॉसरी आणि पिझ्झा जो आपण घेतला. पण ह्याच्यामुळे आम्हाला फाईन डाईन करतो आलं नाही यार. फाईन डाईन करायचं होतं मला. तिथे बघून खायचं होतं. बट नो वरीज, आपलं घर आहे ना. घर मस्त वातावरण करून टी व्हीवर मस्त मूवी लावू अँड दॅट्स ऑल्सो नाईस फ्रायडे. येस. तर असा किस्सा आहे. बघूयात अनिकेत कधी येतोय, तोपर्यंत मला थांबायचं आहे. सो अनिकेत पण आला आहे आणि एक दुसरी इंडियन फॅमिली आली. ते म्हणाले आम्ही निघतोय का. सो ऑब्व्हियसली बीन इंडियन वी शुड हेल्प इंडियन्स. असं नाही, कोणी पण असलं असतं तरी आम्ही पटकन निघालो असतो कारण पार्किंगचे वांदेच आहेत राव. ठीक आहे, बघूयात. आम्ही गाडी काढतो पहिली. असं घमघमाट गाडीत असा फुल
काय पसरला और सगळीकडे आहे. आमच्या दोघांनी लिटरली भूक लागली आहे फार आणि आम्ही असं म्हणलं बाकीची जी आमची 2-3 कामं होती इन्क्लुडिंग आम्हाला गाडीत पेट्रोल भरायचं होतं अँड कारण खूप कमी पेट्रोल आहे. सो वी वर लाईक नाही आता घरी जाऊन पिझ्झा खाल्ला पाहिजे नाही तर खूप इन्सल्टिंग. B44 then keep left. पिझ्झाला खूप इन्सल्टिंग फील होईल राईट. एक्झॅक्टली. आणि म्हणून म्हटलं चला घरी जाऊयात 15 मिनिटात After 500 meters keep left then keep left. किती डिस्टर्ब करते ही बया. सो 15 मिनिटात आम्ही घरी पोहोचू पिझ्झा खाऊ अँड बघू. जसं फ्रायडे नाईट आहे 2-3 शो बघायचे. सध्या मी राईज अँड फॉल पण बघतीये म्हणजे काल बघितलं होतं. आय फाउंड इट इंटरेस्टिंग ॲक्च्युली. बघू आता कसं आहे काय. आज पण बघेल किंवा मूवीज खूप आल्या आहेत तर ते पण करेल. अभ्यासाच्या नावाने माझे बोम असतात असायचे. आता कुठला अभ्यास काय अभ्यास कुठला अभ्यास काहीच माहीत नाही. पण सिरीज आय मीन वेब सिरीज और मूवीज ते बघायला आम्हाला काही कारण लागत नाही. आम्ही बघून जातो. येस. सो जाऊया. तिथे फ्रँकफर्टमध्ये ट्रॅफिकमध्ये थोडंसं फसलो आहे. सो हे 14 मिनिट राहिले असं दाखवत आहे बट आय होप दॅट इज गुड. पण मला तुम्हाला ना सनसेट होताना जे आकाश होतं ते दाखवायचं आहे. खूप छान क्लाउड्स झालेत सो मला ते दाखवायचं आहे बट आय एम नॉट शुअर की ते दिसेल का. ट्रेन गई. बाय बाय ट्रेन बाय बाय ट्रेन बाय बाय ट्रेन. Keep left. पिझ्झाचा इन्सल्ट करायचा नव्हता आणि आम्ही करत पण नाही आहे पण पेट्रोल खूपच 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 कमी आहे म्हणून आम्ही पेट्रोल भरतोय. असा डिसिजन आम्ही घेतला. आय होप तिथे लाईन नको कारण लाईन यार पेशन्स नाही आहेत माझ्या तितके. पेशन्स म्हणजे पिझ्झा खाण्यासाठी बाकी गोष्टीत असतं. लग्न झालं आपोआप पेशन्स येतो है ना अनिकेत. काय असं लेट्स सी आहे का. ये नाही गर्दी. आपल्याला आहे. At the end of the road, turn right, then turn right. आम्हाला म्हणजे मी जिथे बसली आहे दॅट इज टुवर्ड्स द राईट साईड. ते फ्री लागतं बट फॉर्च्युनेटली आहे ही जागा. मी एकदा हा पण व्लॉग बनवूयात अनिकेत पेट्रोल इथे कसं भरतात. येस मी तुम्हाला. आम्ही आलो पिझ्झा खाल्ला आता मस्त टी व्ही बघत बसलो आहे. मला व्लॉग घेण्यासाठी खरं तर वेळ असं नाही म्हणू शकणार पण भूक इतकी लागली होती की आल्या आल्या आणि पिझ्झा वॉज सो टेस्टी. मजा आली अँड लिटरली असं मस्त झोप येते आता मला खाऊन सुस्ती येते आहे. पण बघूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूयात. तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा अँड डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय.